नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यातील फुलगावमध्ये मध्यरात्री एक अनोखं आंदोलन झालं. शैक्षणिक संस्थेच्या जागेत विना परवानगी रस्त्याचं सिमेंट काँक्रिटीकरण सुरू केल्याचा आरोप करत माजी आमदार दीपक पायगुडे यांनी थेट सुरू असलेल्या सिमेंटच्या कामात बसून अनोखं आंदोलन सुरू केलंय. पुण्याजवळील फुलगाव येथे लोकसेवा प्रतिष्ठान संचलित शैक्षणिक संकुलाच्या परिसरात मध्यरात्री अचानक रस्त्याचं सिमेंट काँक्रिटीकरण सुरू करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार दीपक पायगुडे तात्काळ घटनास्थळी मध्यरात्री 12:30 वाजता दाखल झाले. संस्थेला कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि परवानगी न घेता हे काम सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला. सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यात बसून त्यांनी रात्री 12:30 वाजता आंदोलन सुरू केलं. या बाबतीत माजी आमदार दीपक पायगुडे काय म्हणालेत पाहूयात. नमस्कार, मी माजी आमदार दीपक पायगुडे बोलतोय आणि आत्ता रात्रीचे 1:30-2 वाजलेत. इथं फार मच्छर चावतायत, पण मला इथं आंदोलन करायची वेळ आलेली आहे. ती वेळ एवढ्यासाठी आहे की मी 1999 साली इथं सैनिकी शाळा सुरू केली आणि इथं आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडची जी जागा आहे ती कमी होऊन भविष्यात आंतरराष्ट्रीय सामने होणार नाहीयेत. म्हणून इथनं आमच्या जागेतनं जो रस्ता चाललेलं काम होतं त्या संदर्भात इथली ग्रामपंचायत, कलेक्टर, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन या सगळ्यांना मी कळवलं. इथल्या संबंधित आमदारांनाही कळवलं की बाबा शाळेचं नुकसान होऊ देऊ नका, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देऊ नका. संबंधित अधिकारी इथं आले, बांधकाम खात्याचे आले. त्यांनी सांगितलं की आम्ही मीटिंग घेऊ, तुम्हाला विचारल्याशिवाय काही करणार नाही. आणि सकाळी त्यांनी इथं काम चालू केलं. आमच्या शाळेचे विद्यार्थी, आमचे सगळे शिक्षक इथं आले. मग परत पोलीस इथं आले आणि काम बंद केलं. पोलीस अधिकाऱ्यांनी पण ग्रामपंचायतच्या इथल्या प्रशासकांना सांगितलं. ते म्हणले नाही नाही, आम्ही काम करणार नाही. आणि आज रात्री परत त्यांनी काम चालू केलं. मी स्वतः 10 वर्ष आमदार, 5 वर्ष नगरसेवक, 35-40 वर्ष झोकून दिलंय समाजासाठी. आणि आज मला या रात्रीचं इथं बसायला वेळ भाग पाडते. म्हणजे माझ्यासारख्याची जर ही अवस्था होत असेल तर सर्वसामान्य माणसाने कुठं अर्धा गुंठा, 1 गुंठा किंवा 2 गुंठे जागा घेतली असेल तर त्याला कोण न्याय देणार? कसं होणार? तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला आणि समाजाला कळकळीची विनंती आहे की बाबा आपण जर सगळ्यांनी जर विरोध केला नाही तर भविष्यात काय वाढून ठेवतील हे सांगता येणार नाही. मी तुम्हाला एवढं सांगतो की जोपर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन असंच चालू ठेवणार. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.